नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय 10th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1 चा सेकंड चॅप्टर ज्याचं नाव आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि यामधला प्रॅक्टिस सेट नंबर 2.5 आपण पाहणार आहोत। या अगोदर आपण प्रॅक्टिस सेट नंबर 2.1, 2.2, 2.3, 2.4 वरती चर्चा केलेली आहे। अगोदरच्या व्हिडिओ नसतील बघितला तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतो, त्या लिंकवर क्लिक करून आधीच्या व्हिडिओ जरूर बघून घ्या। तर जाऊयात मित्रांनो पुढे। आणखी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही मराठी मीडियम असाल तर टेन्शन घेऊ नका। मराठी मीडियमची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन मराठी मीडियमच्या लिंकवर क्लिक करू शकताय। त्याचबरोबर आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, तो जॉइन नसेल केला तर व्हिडिओच्या खाली व्हॉट्सअपची लिंक तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर जाऊयात आपली गाडी आता पुढे नेऊयात। बघा या ठिकाणी हा जो पहिला प्रश्न आहे, हा पहिला प्रश्न आपल्याला नीट या ठिकाणी समजून घ्यायचा आहे। आता पहिला प्रश्न समजून घेण्याच्या अगोदर काही 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण या ठिकाणी समजून घेऊयात। बघा काही महत्त्वाचे प्रॉपर्टीज आहेत, महत्त्वाचे गुणधर्म आहेत या प्रकरणाशी रिलेटेड, ते आपल्याला माहिती पाहिजेत। आता त्या महत्त्वाच्या प्रॉपर्टी आणि महत्त्वाचे गुणधर्म जरा आपण इथे बघूयात। बघा या पेजवरती जरा बघू, इथं इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज, आणि नंतर मग आपण परत मागे येऊयात। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय की या ठिकाणी नेचर ऑफ रूट हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। म्हणजे आता आपण बघा मागच्या वेळेस आपण काय बघितलं, कुठलंही एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण सॉल्व्ह केलं होतं, म्हणजे सॉल्व्ह करत होतो आणि सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याकडे 2 रूट मिळतात, एक अल्फा आणि एक बीटा, असे 2 रूट आपल्याकडे मिळतात। तर आपल्याला नेचर ऑफ रूट हा एक प्रश्न येतो, त्याच्यामध्ये डेल्टाची व्हॅल्यू आपल्याला अगोदर काढावी लागते। तर डेल्टा म्हणजे काय, b² - 4ac। उदाहरणार्थ समजा हे एक एक्झाम्पल आपण घेतलं बरं का। आता हे मी सोडून दाखवत नाही, फक्त जस्ट सांगतोय, आपण काही कन्सेप्ट समजून घेतो, नंतर परत येऊया तिथं। या एक्झाम्पल मध्ये a ची व्हॅल्यू काय बाबा, a ची व्हॅल्यू म्हणजे x च्या बाजूला काय नाही म्हणजे 1 आहे, b ची व्हॅल्यू काय 7 आहे, आणि c ची व्हॅल्यू काय बाबा -1 आहे। आता याच्यामध्ये एक डेल्टा डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढावी लागते। डिस्क्रिमिनंट म्हणजे काय, b² - 4ac। डेल्टा म्हणजे काय बाबा, b² - 4ac ची व्हॅल्यू। आता ती b² - 4ac ची व्हॅल्यू या ठिकाणी इथं काय येणार आहे आपल्याला, बघा b² - 4ac ची व्हॅल्यू येणार, b चा स्क्वेअर 7 आहे म्हणजे 7 चा स्क्वेअर -4 इंटू a ची व्हॅल्यू 1 आहे आणि c ची व्हॅल्यू काय बाबा -1 आहे। 7 चा स्क्वेअर किती झाला 49, -4 म्हणजे किती आला बाबा 53। म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू जी आहे ना ती इथं 50 आले, डिस्क्रिमिनंट, डेल्टा म्हणजे डिस्क्रिमिनंट। आता डेल्टाची व्हॅल्यू 53 आली। आता डेल्टाची व्हॅल्यू बघा, एक तर तुमची 0 जो आहे त्या 0 येऊ शकते डेल्टाची व्हॅल्यू, किंवा 0 पेक्षा मोठी येऊ शकते किंवा 0 पेक्षा लहान येऊ शकते। ग्रेटर दॅन 0 और ग्रेटर दॅन आपल्याकडं लेस दॅन 0 और ग्रेटर दॅन 0 अशी 2 प्रकारे काहीतरी येईल। बघा डेल्टाची व्हॅल्यू, आता ही डेल्टाची व्हॅल्यू किती 53, म्हणजे ती 0 पेक्षा मोठी आहे बरोबर। किंवा कधी कधी काय येईल, डेल्टाची व्हॅल्यू 0 पेक्षा लहान येईल, म्हणजे समजा -53 आली असती तर 0 पेक्षा लहान, -7 0 पेक्षा लहान, -8 म्हणजे निगेटिव्ह मधल्या सगळ्या नंबर जे आहेत ते 0 पेक्षा लहान येऊ शकतं, किंवा डेल्टाची व्हॅल्यू तुमची 0 पण येऊ शकते। 3 ऑप्शन्स आहेत। ओके, मग लक्षात ठेवायचं, डेल्टाची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी आली तर रूट कसे असतात, रियल अँड अनइक्वल। बघा नेचर ऑफ रूट आपल्याला विचारला जातो प्रश्न की बाबा डिस्क्रिमिनंटची तुम्ही व्हॅल्यू काढावी लागते, आणि त्या डिस्क्रिमिनंटची म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू काढल्यानंतर त्याचे जे काही रूट्स आहेत त्या रूट्सचं नेचर आपल्याला सांगितलं जातं। म्हणजे जर डेल्टाची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी आली तर रूट कसे असतात, रियल अँड इक्वल असतात बरोबर। आता इथं 0 पेक्षा काय बाबा मोठी आहे म्हणजे रियल अँड अनइक्वल, याचे रूट रियल अँड अनइक्वल असेल, आणि 0 पेक्षा लहान आली तर नॉट रियल, काय म्हणायचं नॉट रियल, म्हणजे रूट जे आहे ते रियल नाही आहेत। जर -53 आली असते तर रूट रियल नसते। त्याच्यानंतर जर 0 आली तर रूट काय, रियल अँड इक्वल, तर अशा प्रकारे आपल्याला या 3 गोष्टी लक्षातच ठेवायच्यात। या डेल्टाची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी असेल तर रूट जे आहे ते रियल अँड अनइक्वल, डेल्टाची व्हॅल्यू 0 पेक्षा लहान असेल तर रूट्स नॉट रियल, आणि डेल्टाची व्हॅल्यू 0 असेल तर रूट रियल अँड इक्वल। अशा प्रकारे आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील। ओके, आणि त्यानंतर एक दुसरी गोष्ट लक्षात घ्या, जर आपल्याकडे एक इक्वेशन असेल, समजा कुठल्याही प्रकारचं एखादं इक्वेशन असेल तर त्याच्या अल्फा आणि बीटा हा एक फॉर्म्युला, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b/a आणि अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू c/a, हे फॉर्म्युले पण आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। म्हणजे या इक्वेशनमध्ये जरी ABCच्या व्हॅल्यू दिल्या असतील तर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू -b/a, अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू c/a। ओके, आणि एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन कधी कधी काय होतं, तुम्हाला अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यू जर दिल्या असतील एखाद्या इक्वेशनमध्ये आणि इक्वेशन तयार करायला पण सांगितलं जाऊ शकतं, तर इक्वेशन तयार करायचा एक फॉर्म्युला आहे, हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, x² - अल्फा प्लस बीटा x आणि प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0। तर या 3 गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत।
या प्रॅक्टिस सेटसाठी, हे प्रॅक्टिस सेट समजून घेण्यासाठी 3 गोष्टी माहिती पाहिजेत. एक तर नेचर ऑफ रूट, दुसरा मुद्दा काय बाबा अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू, आणि तिसरा हा फॉर्म्युला. म्हणजे कुठलाही एखादं इक्वेशन आहे त्याचे रूट्स दिले जातील आणि रूट दिल्यावर आपल्याला इक्वेशन क्रिएट करायला सांगितलं जाईल, त्यावेळेस आपण हा फॉर्म्युला वापरायचा. आता आपण प्रत्यक्षामध्ये आपला प्रॅक्टिस सेट या ठिकाणी बघून घेऊयात. प्रॅक्टिस सेटमधले क्वेश्चन्स जे आहेत ते आपण या ठिकाणी आता समजून घेऊयात. बघा पहिला मुद्दा काय बाबा, इथं आपल्याला काय दिलंय की क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला दिले ax² + bx + c, याच्यासाठी b² - 4ac ची व्हॅल्यू 5 आहे आणि -5, तर नेचर ऑफ रूट. आता b² - 4ac ची व्हॅल्यू 5 काय, डेल्टा जो आहे तो 0 पेक्षा मोठा आहे. मग डेल्टा 0 पेक्षा मोठा असेल तर रूट कसे असतात, रिअल अँड अनइक्वल. ओके, मग असे आपण बघितलं. मग डेल्टाची व्हॅल्यू 5 म्हणजे 0 पेक्षा मोठी आहे. मग ग्रेटर दॅन 0 असेल तर रिअल काय असणार, रूट काय असणार, रिअल अँड अनइक्वल. आणि -5 म्हणजे ही 0 पेक्षा छोटी व्हॅल्यू आहे, म्हणजे डेल्टा जो आहे तो 0 पेक्षा लहान असेल तर काय झालं, नॉट रिअल, म्हणजे तुमचे रूट काय बाबा रिअल नसणार आहेत. ओके, आता इथे बघा सम ऑफ रूट म्हणजे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -7 आणि प्रोडक्ट ऑफ रूट म्हणजे अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू किती दिलंय 5. क्वाड्रेटिक इक्वेशन काय तयार होईल बघा, अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा आहे, तर क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करायचा फॉर्म्युला काय, x² - अल्फा प्लस बीटा x आणि प्लस अल्फा इंटू बीटा. आता हा आपण फॉर्म्युला बघितला. आता x² - अल्फा प्लस बीटा किती, -7 आहे. मग या ठिकाणी आपण लिहायला पाहिजे -7 इंटू हा x प्लस अल्फा इंटू बीटा किती 5 आहे इज इक्वल टू 0. मग काय आन्सर आलं, x² - +7x आणि +5 इज इक्वल टू 0. अशा प्रकारे हे क्वाड्रेटिक इक्वेशन तयार होईल. इथं लिहायचं x² + 7x + 5 इज इक्वल टू 0. हे क्वाड्रेटिक इक्वेशन इथं आपल्याला लिहिता येईल. ठीक आहे, आता इथे बघा या इक्वेशनसाठी, आता हे मी रफ करतो बरं का, आता जे काय गरजेचं नाही ते रफ करू. आता इथे आपल्याला काय दिले बाबा, 2x² - 4x - 3 इज इक्वल टू 0. यामध्ये अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढायचे. आता या इक्वेशनमध्ये a ची व्हॅल्यू काय बाबा, x² च्या बाजूला 2 आहे म्हणजे a इज इक्वल टू 2, b इज इक्वल टू काय बाबा हा -4 आहे आणि c इज इक्वल टू काय बाबा आपल्याकडे दिसतोय -3 आहे. मग अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय असते आपल्याकडे, अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला -b/a, बरोबर, हा फॉर्म्युला मगाशी बघितला. आणि अल्फा इंटू बीटाचा फॉर्म्युला काय, c/a, बरोबर. आता -b/a b ची व्हॅल्यू -4 आहे म्हणजे -4/a ची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे. इथं लिहिलं 2, मायनस मायनस गेलं मग 4/2 किती बाबा, 2 2 जा 4 म्हणून 4/2 किती आलं बाबा, 2 आलं. म्हणजे तुमचं या बॉक्समध्ये इथं काय आन्सर येईल, 2 येईल, बरोबर. आणि अल्फा इंटू बीटा किती, c/a हा फॉर्म्युला असतो. c ची व्हॅल्यू किती, -3, मग इथं लिहायची -3/a ची व्हॅल्यू किती बाबा, 2 आहे, x² च्या बाजूला 2 आहे म्हणून 2, -3/2 या ठिकाणी ही आपल्याकडं व्हॅल्यू येईल, हे आपल्याकडे आन्सर येईल -3/2 या ठिकाणी आपल्याला लिहिता येऊ शकतं. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या कंप्लीट करता येऊ शकतात. सोप्या ॲक्टिव्हिटी आहे. आता आपण सेकंड नंबरच्या क्वेश्चनकडे वळूयात, आपली गाडी सेकंड नंबरच्या क्वेश्चनकडे नेऊयात. बघा सेकंड नंबरचा क्वेश्चन आपल्या समोर आहे. इथं काय करायचं आहे की फाइंड द डिटर्मिनंट, फक्त काय करायचं, फाइंड द डिस्क्रिमिनंट, फक्त डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू काढायची. एकदम सोपा क्वेश्चन आहे. पण ती डेल्टाची व्हॅल्यू काढण्यासाठी लिहायचं कंपेअर इक्वेशन, कंपेअर असं लिहायचं, कंपेअर गिवन इक्वेशन, कंपेअर गिवन इक्वेशन विथ, याला कंपेअर करायचं, कोणासोबत कंपेअर करायचं, ax² + bx + c इज इक्वल टू 0 सोबत कंपेअर करायचं आणि abcच्या व्हॅल्यू अगोदर लिहायच्या. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a ची व्हॅल्यू काय, x² च्या बाजूला जो असतो तो a. आता इथं x² च्या बाजूला काय बाबा काहीच नाहीये, मग जिसका कोई नहीं होता उसका 1 होता है, मग a इज इक्वल टू 1. b इज इक्वल टू काय बाबा, x च्या शेजारी कोण आहे, 7 आहे, b इज इक्वल टू 7 आणि c इज इक्वल टू काय बाबा, एकटा कोण आहे, हा -1 आहे, मग इथं लिहा -1. मग abcच्या व्हॅल्यू आल्या. आता डेल्टा काढायचा आहे. डेल्टा म्हणजे b² - 4ac, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायचा फॉर्म्युला म्हणजे b² - 4ac. एकदम सोपा क्वेश्चन आहे मित्रांनो, बरं का. b² - 4ac, b चा स्क्वेअर, b किती 7, 7 चा स्क्वेअर -4 इंटू a किती आहे 1 इंटू c किती आहे -1, 7 चा स्क्वेअर 49 मायनस प्लस 4 इंटू 1 4, 49 + 4 किती झालं बाबा 53 झाला. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. झाली डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 53, एकदम सिंपल, एवढाच विषय होता. इथं तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. ओके, आता पुढे जाऊयात. बघा पुढचा जो क्वेश्चन आहे आपल्याकडे हा बघा,
2y² - 5y + 10. बघा याच्यामध्ये एबीसीच्या व्हॅल्यू काय बाबा पहिले लिहायचं, कम्पेअर गिवन इक्वेशन विथ ax² + bx + c आणि त्यानंतर एबीसीच्या व्हॅल्यू काढू. a = काय बाबा y² च्या शेजारी 2a, b = बाबा 5 y च्या शेजारी -5 आहे आणि c = काय बाबा एकटा 10 आहे. इथं लिहिलं. आता काढा डेल्टा b² - 4ac, b चा स्क्वेअर, b किती -5 त्याचा केला स्क्वेअर, -4 × a किती आहे 2 × c किती आहे 10, 5 चा स्क्वेअर 25 -4 × 2 = 8, 8 10 चा किती झालं 80. आता इथं किती आन्सर आलं बाबा -55. म्हणजे डेल्टा = काय आला -55 आला. एकदम सिंपल क्वेश्चन मित्रांनो. डेल्टाची व्हॅल्यू काय झाली निगेटिव्ह आपल्याकडे या ठिकाणी आलेली आहे -55. एकदम सिंपल क्वेश्चन आहे, जास्त काय अवघड प्रश्न नाही आणि या प्रश्नात तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. ओके पुढे बघा पुढचा जो क्वेश्चन आहे. अगं भाई रूट आला, रूट न जाना, रूट आला तर बघा a = किती रूट मध्ये 2, b = किती 4x चा नुसता 4 आणि c = किती 2√2. ओके आता डेल्टा किती b² - 4ac. पहिला लिहा b चा स्क्वेअर, b ची व्हॅल्यू 4 आहे, 4 चा स्क्वेअर -4 × ac, a किती आहे √2 × c किती आहे बाबा 2√2, 4 चा स्क्वेअर 16 मायनस इथं बघा √2 यांचं मल्टिप्लिकेशन वेगळं आणि 4 2 = 8 × √2 × √2 फक्त 2, 16 आपल्या जाग्यावर, 8 2 = 16, 16 मधून 16 गेले 0. हा 0च आहे आपला हिरो. अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. आता गाडी थोडीशी पुढे घेऊन जाऊ. पुढचा बघा हा क्वेश्चन, डिटरमाइन द नेचर ऑफ रूट ऑफ द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन. नेचर ऑफ रूट काढायचंय. मग नेचर ऑफ रूट काढण्यासाठी मगाशी सांगितलं डेल्टाची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी असेल तर रिअल अँड अनइक्वल, डेल्टा 0 असेल तर रिअल अँड इक्वल, डेल्टा 0 पेक्षा लहान असेल तर रूट अनइक्वल, रूट रिअल नाही आहेत, अशा प्रकारे सांगू शकतो. आता इथे बघा पहिली गोष्ट आपण काय करू असं लिहायचं, कम्पेअर गिवन इक्वेशन, कम्पेअर गिवन इक्वेशन कोणासोबत कम्पेअर करायचं विथ ax² + bx + c = 0. आता नेचर ऑफ रूट काढण्याच्या अगोदर आपल्याला काय विचारलं बाबा डिटरमाइन द नेचर ऑफ रूट. मग नेचर ऑफ रूट काढण्याच्या अगोदर डेल्टा काढला पाहिजे. मग पहिला डेल्टा काढू. डेल्टा = b² - 4ac, b चा स्क्वेअर, b काय बाबा आपल्याकडे आता बघा पहिली गोष्ट याच्यासोबत कम्पेअर करून एबीसीच्या किमती राहिल्या ना काढायच्या. a = काय बाबा x² च्या बाजूला काय नाही म्हणजे 1, b = x च्या शेजारी आहे -4 आणि c एकटा कोण आहे बाबा 4 झाला. आता डेल्टा = b² - 4ac, b चा स्क्वेअर, b किती -4 चा स्क्वेअर -4 × ac, a किती 1 × c किती 4, 4 चा स्क्वेअर 16 -4 4 चा 16, 16 मधून 16 गेले 0. बाबा 0 आला ना भावांनो 0 बरं का. आता आपल्याकडे 0 आला, 0 आल्यानंतर आता आपण काम करू. या ठिकाणी बघा डेल्टा 0 आहे म्हणजे डेल्टा = आपल्याकडे आला 0. आता बघा डेल्टा 0 पेक्षा मोठा असेल तर रूट्स कसे असतात रिअल अँड अनइक्वल. बरं का रूट डेल्टा जर का 0 पेक्षा मोठा असेल तर रूट रिअल अँड अनइक्वल असतात. बरोबर हे आपण मगाशी बघितलं अनइक्वल. आणि डेल्टा जर का 0 असेल तर रूट रिअल अँड इक्वल आणि डेल्टा 0 पेक्षा छोटा असेल तर रूट नॉट रिअल. हे लक्षातच ठेवा बरं का. या 3 गोष्टी लक्षात ठेवणं लय गरजेचं आहे. पुस्तकामध्ये आहे डेल्टा 0 पेक्षा जर का मोठा असेल तर रूट रिअल अँड अनइक्वल, डेल्टा 0 असेल तर रूट रिअल अँड इक्वल, डेल्टा 0 पेक्षा छोटा असेल तर रूट नॉट रिअल. आता डेल्टा = 0, therefore रूट ऑफ गिवन इक्वेशन नेचर ऑफ रूट्स ऑफ गिवन इक्वेशन इज काय बाबा रिअल, काय झालं रिअल अँड इक्वल. कारण तुमचा काय आला 0 आलाय म्हणून रिअल अँड इक्वल. बरोबर डेल्टा 0 आलाय म्हणून फक्त डेल्टा काढायचा आणि त्याच्यावरून या 3 गोष्टी माहिती पाहिजेत. आता पुढे जाऊयात. बघा पुढचा क्वेश्चन त्याच्यामध्ये पण विषय तसा आहे. इथं बघा एबीसीच्या व्हॅल्यू डायरेक्ट लिहू. a = किती बाबा 2. बरं
बी इज इक्वल टू 7च्या शेजारी -7 आहे, सॉरी वायच्या शेजारी -7 आहे म्हणून बी इज इक्वल टू -7 आणि सी इज इक्वल टू बाबा एकटा आपला 2 आहे झाला. आता डेल्टा काढा. डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. बीचा स्क्वेअर, बी किती बाबा -7 त्याचा केला स्क्वेअर -4 इंटू AC. ए किती 2 इंटू सी किती 2. 7चा स्क्वेअर 49. -7 असेल किंवा +7 असेल कुठलाही नंबर असेल बरं का, पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल त्याचा स्क्वेअर नेहमी पॉझिटिव्ह नंबर आहे तो. -4 2 जा 8, 8 2 जा 16, 49 - 16, 9 - 6 3, 4 - 1 3. डेल्टा इज इक्वल टू 33. 33 म्हणजे डेल्टा आणि 0. डेल्टा 0पेक्षा मोठा आहे का छोटा आहे? 33 0पेक्षा मोठे आहेत का लहान आहेत बाबा? 33 इज ग्रेटर दॅन 0. सो देअरफॉर डेल्टा इज ग्रेटर दॅन 0. मग डेल्टा जर 0पेक्षा मोठा असेल तर नेचर ऑफ रूट काय असणार आहे? रियल अँड अनइक्वल. मी शॉर्टकटमध्ये लिहितो तर नेचर ऑफ रूट्स आर रियल अँड अनइक्वल असं आपण लिहू शकतो. ओके, कारण डेल्टा जो आहे तो 0पेक्षा मोठा आहे. 0 असता तर रियल अँड इक्वल, 0पेक्षा मोठा असेल तर रियल अँड अनइक्वल आणि 0 असेल तर रियल अँड इक्वल असतो, 0पेक्षा मोठा असेल तर रियल अँड अनइक्वल आणि 0पेक्षा लहान असेल तर नॉट रियल. झालं. आता इथे बघा m² + 2m + 9. ए इज इक्वल टू किती बाबा? एमच्या शेजारी 1 आहे. बी इज इक्वल टू किती? एमच्या शेजारी 2 आहे आणि सी इज इक्वल टू किती बाबा? 9 आहे. मग आता पहिला डेल्टा काढा. डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर -4ac. बीचा स्क्वेअर, बी किती 2 आहे, 2चा स्क्वेअर -4 इंटू AC. ए किती 1 इंटू सी किती 9, 2चा स्क्वेअर 4 आणि 4 1 जा 4, 4 9 जा 36. 4 - 36, 4 मधून 36 जात नाही, 36 मधून 4 गेले 32. मोठ्या नंबरचा साईन. डेल्टा इज इक्वल टू -32. मग -32 हा नंबर 0पेक्षा काय बाबा? छोटा आहे. सो डेल्टा इज स्मॉलर दॅन 0. मग डेल्टा तुमचा 0पेक्षा छोटा असेल तर रूट काय असणार आहे? नॉट रियल. द नेचर ऑफ रूट्स इज नॉट रियल. अशा प्रकारे आपण लिहू शकतो. ठीक आहे, तर एकदम सिंपल क्वेश्चन आहे मित्रांनो, फक्त नेचर ऑफ रूट्स तुम्हाला या ठिकाणी विचारलेले आहेत. आता पुढे जाऊयात. बघा पुढचा क्वेश्चन एकदम सिंपल आहे, कारण याच्यामध्ये काय करायचं आहे? फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिवन बिलो. आता जे काय आपल्याला रूट्स दिलेत त्या रूट्सवरून आपल्याला काय करायचं आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन क्रिएट करायचं. एकदम सोपं आहे, एकदम सोपं. बघा 2 रूट आहे. एक आहे अल्फा इज इक्वल टू 0, दुसरा आहे बीटा इज इक्वल टू किती बाबा? 4. तर मला जे क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचा फॉर्म्युला हा लक्षात ठेवा. x² - अल्फा प्लस बीटा एक्स आणि प्लस अल्फा इंटू बीटा. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचा फॉर्म्युला. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, आता याच्यात आपल्याला काय करायचं? या फॉर्म्युल्यामध्ये कशाची गरज आहे आपल्याला? अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा. अल्फा दिलाय 0, बीटा दिलाय 4. बघा पहिलं काढा अल्फा प्लस बीटा. अल्फा 0 प्लस बीटा 4, 0 + 4 किती 4. नंतर काढा अल्फा इंटू बीटा. अल्फा किती 0 इंटू बीटा किती 4, 0 × 4 0. झालं. आता या सगळ्या व्हॅल्यू याच्यामध्ये टाका म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळेल. देअरफॉर x² आपल्या जागेवर मायनस अल्फा प्लस बीटा किती बाबा 4 आहे, इथं लिहिलं 4x प्लस अल्फा इंटू बीटा किती बाबा 0 आहे, इथं लिहिलं 0 इज इक्वल टू 0. संपला ना भावांनो विषय, एकदम सोपा विषय होता. अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण सॉल्व करू शकता. एकदम सिंपल क्वेश्चन होता. ठीक आहे, x² - 4x इज इक्वल टू 0 लिहिलं तरी चालेल. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायला विचारला जाऊ शकतो. आता पुढचा एक क्वेश्चन घेऊ. हे सगळे क्वेश्चन खूप सोपे आहेत, फक्त आपल्याला फॉर्म्युला माहिती पाहिजे. आता याच्यामध्ये बघा इथं जर बघितलं अल्फा इज इक्वल टू किती बाबा 3 आहे. ओके, आणि बीटा इज इक्वल टू किती बाबा -10 आहे. जरा मी चेक करतो बाबा या सगळ्या व्हॅल्यू बरोबर आहे का, कारण कसं होतं की कधी कधी आपण व्हॅल्यू चुकीच्या लिहितो, प्रश्न चुकीचा लिहितो, मग उत्तर आपलं चुकतं. तर प्रश्न पहिला चेक करू बाबा बरोबर आहे का चुकीचा आहे की नाही. एकंदरीत बघा हा जो प्रॅक्टिस आहे 3 आणि -10. ओके राईट आहे, 3 आणि -10 बरोबर. आता पहिली गोष्ट काय करणार आपण? अल्फा प्लस बीटा काढणार. अल्फा आहे 3 प्लस बीटा आहे -10 बरं का. आता 3 ± -10, 3 - 10 किती? अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 3 - 10. 3 मधून 10 जात नाही, 10 मधून 3 गेले 7 राहिले, मोठ्या नंबरचा साईन -7. म्हणजे आपल्याकडं अल्फा प्लस बीटा किती आलं बाबा? -7 आलं. आता अल्फा इंटू बीटा काढू बाबा. अल्फा इंटू बीटा काय बाबा? अल्फा इंटू बीटा. अल्फा किती आहे बाबा? 3
इंटू बीटा किती आहे -10, 3 10 किती झालं बाबा 30, मायनसचं साईन. ओके, अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू आपल्याकडे किती आला 30 आला, -30 आला. तर अशा प्रकारे हे दोन आपण या ठिकाणी या गोष्टी लिहिल्या. फक्त अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा काढल्यानंतर आपला फॉर्म्युला लिहा x² मायनस अल्फा प्लस बीटा एक्स आणि प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. आता फक्त या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू टाकायच्यात. या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकल्या की आपलं आन्सर या ठिकाणी आलं. बघा x² मायनस अल्फा प्लस बीटा किती बाबा, अल्फा प्लस बीटा -7 आहे. मग या ठिकाणी लिहा -7 आणि इंटू हा x प्लस अल्फा इंटू बीटा किती -30 आहे. मग या ठिकाणी लिहा -30 इज इक्वल टू 0. मग काय झालं बाबा x² मायनस मायनस प्लस 7x प्लस मायनस -30 इज इक्वल टू 0 झालं बाबा. एकदम सिंपल आहे बघा मित्रांनो. फक्त आपल्याला काय करायचं आहे, अल्फा आणि बीटा दोन रूट दिलेत, एकाला अल्फा म्हणायचं दुसऱ्याला बीटा म्हणायचं आणि मग अल्फा अधिक बीटाची व्हॅल्यू काढायची, त्याच्यानंतर अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढायची. या दोन व्हॅल्यू आपण काढल्या की त्याच्यानंतर त्या दोन्ही व्हॅल्यू आपल्याला आपल्या इक्वेशनमध्ये टाकायच्यात, विषय संपला. तर एकदम सिंपल विषय, याच्यात काय जास्त मोठा काय विषय वाढवत बसायचा नाही. ओके, पुढे जाऊयात. बघा पुढचा जो क्वेश्चन आहे त्याच्याकडे आपण वळू. बघा इथं जरा गडबड होते. अशा प्रकारे जर आपल्याकडे काय आलं तर इथं थोडासा प्रॉब्लेम येतो. बघा या ठिकाणी अल्फा इज इक्वल टू किती 1/2. ओके, आणि बीटा इज इक्वल टू किती बाबा, या ठिकाणी आपल्याला दिलंय -1/2. बघा तर पहिला अल्फा प्लस बीटा काढा. अल्फा प्लस बीटा किती, अल्फा किती 1/2 आणि प्लस बीटा किती -1/2 झालं. अल्फा प्लस बीटा आला. आता या ठिकाणी बघा प्लस मायनस काय होतं, -1/2 -1/2. मग अल्फा प्लस बीटा किती 1/2 मधून 1/2 गेले 0. बरोबर, अल्फा प्लस बीटा आपल्याकडे आलेला आहे 0. आता काय करू आपण, अल्फा इंटू बीटा काढू. बरोबर, अल्फा प्लस बीटा झाला बाबा. आता अल्फा इंटू बीटा काढायचा आहे. अल्फा इंटू बीटा, अल्फा किती 1/2 इंटू बीटा किती -1/2. मग अल्फा इंटू बीटा किती आलं 1 इंटू 1 1 मायनस आहे म्हणून -1 डिवायडेड बाय 2 2 जा 4 आणि अल्फा इंटू बीटा किती आला बाबा -1/4 झाला बाबा. एवढा विषय झाला. आता याच्यानंतर आपलं इक्वेशन लिहा, आपला फॉर्म्युला लिहा. बरोबर, सो गिवन इक्वेशन इज x² मायनस अल्फा प्लस बीटा एक्स आणि प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. हा आपला इक्वेशनचा फॉर्म्युला. याच्यामध्ये काय करायचं, व्हॅल्यू टाकायच्यात. x² आपल्या जागेवर मायनस अल्फा प्लस बीटा किती, अल्फा प्लस बीटा 0. मग इथं लिहा 0x प्लस अल्फा इंटू बीटा काय -1/4 -1/4 इज इक्वल टू 0. मग काय झालं बाबा, x² हे 0 गेलेच समजा, प्लस मायनस -1/4 लिहा इज इक्वल टू 0. तर अशा प्रकारे येईल. किंवा हे 4 कॅन्सल करण्यासाठी सगळीकडे 4ने जर मल्टिप्लाय केलं तर बघा सगळीकडे 4ने मल्टिप्लाय करू. हे खालचे 4 घालवण्यासाठी इथं 4ने मल्टिप्लाय केलं 4x² मायनस 4 इंटू 1/4 इज इक्वल टू 0 इंटू 4. बघा काय झालं मग आपल्याकडं 4x², 4 4 गेले -1 इज इक्वल टू 0 झालं. तर अशा प्रकारे आपल्याकडे हे इक्वेशन येऊ शकतं. ठीक आहे, तर यानंतर आणखी एक आपल्याकडे चौथा क्वेश्चन आहे, तो आपण बघूयात. पण तत्पूर्वी याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. यानंतर आपण आपली गाडी पुढे नेऊयात. पुढचा जो क्वेश्चन आहे तो आपण या ठिकाणी बघून घेऊयात. ओके, पुढचा क्वेश्चन बघा या ठिकाणी याच प्रकारचा आहे, म्हणजे 4th नंबरचा क्वेश्चन याच्यामधला. तो पण एकदम सिंपल आहे. बघा इथं जर बघितलं तर इथं अल्फा बघा काय बाबा, रूट आलं. अल्फा इज इक्वल टू 2 मायनस √5 आणि बीटा इज इक्वल टू 2 प्लस √5. पहिलं काय करायचं, अल्फा प्लस बीटा. अल्फा प्लस बीटा बघा रूटमध्ये असू द्या, काही असू द्या, काही धिंगाणा घातलेला असू द्या, आपल्याला फक्त पहिला अल्फा प्लस बीटा करायचं, नंतर अल्फा इंटू बीटा विषय संपला. चला अल्फा प्लस बीटा करा. अल्फा किती बाबा 2 मायनस √5 प्लस बीटा करा. बीटा काय 2 प्लस √5. आता यामध्ये बघा काय होईल, कोण कोण कट होतील नीट लक्षात घ्या. √5 कट होतील बघा. प्लस √5 मायनस √5 कट झाले. मग काय झालं 2 + 2 4 आलं. मग अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू किती आले बाबा 4 आले. झालं. आता अल्फा इंटू बीटा काढू. अल्फा काय बाबा 2 मायनस √5 इंटू बीटा काय 2 प्लस √5. बघा आता हा एक फॉर्म्युला होता आपल्याकडे a मायनस बी a प्लस बी. काय झालं a मायनस बी a प्लस बी म्हणजे काय झालं a² मायनस b². बरोबर, हा फॉर्म्युला म्हणजे दोघांचा स्क्वेअर आणि मध्ये मायनस. तसंच इथं आहे a मायनस बी a प्लस बी म्हणजे a² मायनस b² म्हणजे 2चा स्क्वेअर मायनस √5चा स्क्वेअर.
2चा स्क्वेअर किती 4 आणि √5चा स्क्वेअर 5 म्हणजे 4 - 5 किती -1 म्हणजे अल्फा इंटू बीटा किती झालं बाबा -1 झालं. तर एकदम सिंपल विषय होता. आता याच्यामध्ये फक्त आपण काय करू व्हॅल्यू टाकून देऊयात. एक लाईट फक्त चालू करू. वा प्रकाश आला थोडासा. आता या ठिकाणी आपण काय करू या व्हॅल्यू टाकू x² - अल्फा प्लस बीटा एक्स आणि प्लस अल्फा इंटू बीटा या फॉर्म्युलामध्ये आपण काय करू फक्त या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण टाकून देऊयात या ठिकाणी. हा लिहिला आपला फॉर्म्युला याच्यात व्हॅल्यू टाकून देऊयात. x² आपल्या जाग्यावर मायनस अल्फा प्लस बीटा किती 4 आहे मग इथं लिहा 4x प्लस अल्फा इंटू बीटा किती -1 आहे मग या ठिकाणी लिहा -1 इज इक्वल टू 0. मग आपल्याकडे आलं x² - 4x प्लस मायनस -1 इज इक्वल टू 0 झाला विषय संपला. तर अशा प्रकारे हा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला सॉल्व्ह करता येऊ शकतो. एकदा उत्तर बघू आपण चेक करू बरोबर आहे का. उत्तरं बघितली पाहिजे बाबा नाही तर काय होतं गडबड होतं कधी कधी. चल बरोबर आहे. तर आता आपण पुढचे क्वेश्चन्स बघूयात. पुढचे 2-3 क्वेश्चन्स खूप महत्त्वाचे ते बाकी आहेत. साधारणतः मला तर वाटतं 4, 5 आणि 5वा 6वा 7वा 3च प्रश्न बाकी आहेत पण 3 पण खतरनाक प्रश्न आहेत. ठीक आहे आता पुढे जाऊयात मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो. पण पुढचा बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे. बरीच मुलं व्हिडिओ बघतात पण लाईक कमी आहे. प्लीज या व्हिडिओला लाईक करा. आपला प्रत्येक लाईक महत्त्वाचा आहे. आणि त्याचबरोबर जर तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं बेलचं बटन खटकन दाबून टाका. बघा पुढचा प्रश्न आहे सम ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे अल्फा प्लस बीटा बरं का इज डबल देअर प्रोडक्ट्स इज इक्वल टू इज डबल देअर प्रोडक्ट म्हणजे 2 इंटू अल्फा इंटू बीटा. फाइंड के. इक्वेशन इज बाबा दिलं आपल्याकडे. इक्वेशन काय दिलंय x² - 4kx प्लस k प्लस 3 इज इक्वल टू 0 हे आपल्याकडे इक्वेशन आहे. तर बघा अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा याचा विषय ना. अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाचा विषय. आता आपल्याकडे एक लक्षात घ्या अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला काय असतो -b/a आणि इज इक्वल टू अल्फा इंटू बीटाचा फॉर्म्युला काय असतो c/a असा विषय असतो बरोबर. मग आपल्याला ABCच्या व्हॅल्यू काढाव्या लागतील. आता या इक्वेशनमध्ये जर बघितलं तर इथं ABCच्या व्हॅल्यू काढण्यासाठी इथं लिहायचं कम्पेअर गिवन इक्वेशन विथ याला कम्पेअर करायचं कोणासोबत कम्पेअर करायचं ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 सोबत आणि ABCच्या व्हॅल्यू काढू. a इज इक्वल टू किती बाबा x² शेजारी कोण आहे 1 आहे मग 1 झालं. b इज इक्वल टू किती बाबा x शेजारी b आहे मग x शेजारी काय बाबा b असतो मग इथं x शेजारी आहे -4k आणि c इज इक्वल टू किती बाबा आपल्याकडे दिलाय k प्लस 3 एकटा कोण आहे बाबा कॉन्स्टंट नंबर आहे k प्लस 3. आता आपल्याला काय दिलंय बाय गिवन कंडिशन. आता जी काय कंडिशन दिले त्या कंडिशन नुसार आपण या ठिकाणी बघूयात की बाबा बाय गिवन कंडिशन आता जी काही कंडिशन आपल्याला दिले त्या कंडिशन नुसार आपण काय लिहिणार की बाबा इथं दिलंय की द सम ऑफ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे अल्फा प्लस बीटा त्यांची सम म्हणजे काय बाबा अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू डबल देअर प्रोडक्ट म्हणजे डबल इंटू त्यांचा प्रोडक्ट अल्फा इंटू बीटा बरोबर. आता याच्यामध्ये आपण काय करू शकतो याच्यात आपल्या व्हॅल्यू टाकू. बघा अल्फा प्लस बीटाचा जो फॉर्म्युला आहे तो काय असतो अल्फा प्लस बीटा म्हणजे काय असतो -b/a. अल्फा प्लस बीटा म्हणजे -b/a इज इक्वल टू 2 इंटू अल्फा इंटू बीटाचा फॉर्म्युला काय असतो c/a. अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू असते c/a. हे फॉर्म्युला लक्षात घ्या. अल्फा प्लस बीटा म्हणजे -b/a आणि अल्फा इंटू बीटा म्हणजे c/a हा फॉर्म्युला आहे. आता इथे खाली a कॅन्सल होतील बघा या ठिकाणी लक्ष दिलं की a कॅन्सल झाले मग a कॅन्सल झाले मग आपल्याकडे काय उरलं वरती लिहिला उरला -b इज इक्वल टू 2c. आता मायनस b ची व्हॅल्यू किती -4k मग इथं लिहा -4k इज इक्वल टू 2 इंटू c ची व्हॅल्यू काय बाबा k प्लस 3 आहे मग इथं लिहा k प्लस 3 लिहिलं ठीक आहे. आता मायनस गेलं म्हणजे +4k आलं इज इक्वल टू 2 इंटू k 2k प्लस 2 3 जा 6. आता सगळ्यांना इकडे घेऊ 4k आपल्या जागेवर 2k प्लस आहे इकडे आला -2k झाला इज इक्वल टू 6. 4 मधून 2 गेले 2k राहिले इज इक्वल टू 6. k ची व्हॅल्यू काढू 6 आपल्या जागेवर 2 मल्टिप्लाय पलीकडे गेला /2 सो k इज इक्वल टू किती आला k इज इक्वल टू 2 3 जा 6 म्हणून k ची व्हॅल्यू किती आली बाबा 3 आली. k इज इक्वल टू किती बाबा 2 3 जा 6 म्हणून k ची व्हॅल्यू 3 आली. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. सोपा क्वेश्चन आहे 3 मार्काला वगैरे बोर्डाच्या परीक्षेला हा प्रश्न येऊ शकतो आला तर ठीक आहे. आता 5वा झाला आता 6वा 7वा पुढचे 2 क्वेश्चन या ठिकाणी आपण बघूयात. तर पुढचे क्वेश्चन पण खूप सोपे आहेत जास्त अवघड नाही आहेत त्याला आपण नीट समजून घेऊयात. बघा
या ठिकाणी काय दिले बाबा आपल्याकडे बघा अल्फा अँड बीटा आर रूट ऑफ कोणाचा रूट आहे बाबा तो y² -2y -7 = 0. या इक्वेशनचे रूट काय बाबा अल्फा आणि बीटा आपल्याकडे आहेत बरोबर. तर आणि आपल्याला काय विचारलं बाबा या व्हॅल्यू काढायच्यात α² + β² ची व्हॅल्यू बघा α² + β² फॉर्म्युला काय बाबा α + β² -2α β हा एक फॉर्म्युला आहे लक्षात घ्यायचा. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा α² + β² आणि α³ + β³ चा फॉर्म्युला काय बाबा α + बीटा होल क्यूब -3α बीटा इन ब्रॅकेट α + बीटा हा एक फॉर्म्युला. हे दोन फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजेत. आता या दोन व्हॅल्यू काढायच्यात आणि हे दोन फॉर्म्युले आहेत. मग या दोन फॉर्म्युल्यामध्ये गरज कशाची बाबा आपल्याला बघा α + बीटा पाहिजे α + बीटा आणि α × बीटा दोन व्हॅल्यू पाहिजेत आपल्याला बरोबर. मग α + बीटाचा फॉर्म्युला काय असतो मगाशी बघितला -b/a आणि α × बीटाचा काय असतो c/a. मग या व्हॅल्यू काढण्यासाठी abcच्या व्हॅल्यू माहिती असणं गरजेचं आहे. मग यामध्ये a ची व्हॅल्यू काय असणार आहे बाबा y² च्या बाजूला काय नाही म्हणजे 1. b ची व्हॅल्यू काय असते y च्या शेजारी आहे -2 आणि c ची व्हॅल्यू काय असते बाबा एकटा जो आपल्याकडे कोण आहे बाबा -7 आहे. तर मित्रांनो हे आपल्याला माहिती पाहिजे abcच्या ज्या काही व्हॅल्यूज या ठिकाणी आपल्याला दिल्यात त्या काढता आल्या पाहिजेत. पण हे काढण्याच्या अगोदर एक वाक्य लिहायचं कंपेअर गिवन इक्वेशन विथ ax² + bx + c हे लिहिणं गरजेचं आहे आणि देन abcच्या व्हॅल्यू फाइंड करायच्यात. आता याच्यामध्ये बघा काय करू पहिली गोष्ट α + बीटा आणि α × बीटा काढू. α + बीटाचा फॉर्म्युला काय -b/a b ची व्हॅल्यू काय बाबा -2 a ची व्हॅल्यू 1. आता मायनस मायनस गेला -2 आणि +2/1 किती झाला 2 झाला. म्हणजे या ठिकाणी आपल्याकडं α + बीटाची जी काही व्हॅल्यू आहे ती किती आली 2 आली बरं का. α + बीटा 2 आला. आता α × बीटाची व्हॅल्यू काढू. α × बीटा म्हणजे c/a c ची व्हॅल्यू -7 आणि आपण a ची व्हॅल्यू 1 म्हणजे -7/1 किती -7 म्हणजे α × बीटाची व्हॅल्यू किती आली बाबा -7 α + बीटा 2 आणि α × बीटा -7. आता या व्हॅल्यूज आपण या ठिकाणी काढू. आता हे रफ करतो आणि फॉर्म्युले मी इकडे लिहितो परत व्यवस्थित. आता आपण काय करू या व्हॅल्यू काढू. पहिलं मला काय करायचं बाबा पहिली गोष्ट पहिला प्रश्न आहे α² + बीटाचा स्क्वेअर याचा फॉर्म्युला काय α + बीटा होल स्क्वेअर -2α × बीटा. ओके बघा या ठिकाणी α + बीटाचा स्क्वेअर α + बीटाची व्हॅल्यू काय बाबा α + बीटा किती 2 आहे 2 चा स्क्वेअर -2 × α × बीटा किती -7 ठीक आहे 2 चा स्क्वेअर किती 4 मायनस मायनस प्लस 7 4 चा किती झाले बाबा 14 14 + 4 किती झाले 18. तर आपल्याकडे α² + बीटा² ची व्हॅल्यू 18 आली झालं. आता दुसरी व्हॅल्यू काय करायची α³ + बीटा³ α³ + बीटा³ काय फॉर्म्युला बाबा α + बीटा होल क्यूब -3α बीटा आणि इन ब्रॅकेट प्लस α + बीटा हा फॉर्म्युला आहे. हे फॉर्म्युले आपल्याला खरंच माहिती पाहिजेत. हे फॉर्म्युले जर माहिती नसेल ना तर आपल्याला काहीच आन्सर काढता येणार नाही म्हणून मी वेगळ्या मार्करने लिहिलेले आहेत. तर हे दोन्ही फॉर्म्युले कुठेतरी लिहून घ्या. ओके आता याच्यात व्हॅल्यू टाकू α + बीटाचा क्यूब α + बीटाची व्हॅल्यू किती बाबा 2 आहे. मग या ठिकाणी लिहू 2 चा क्यूब -3 × α × बीटा किती बाबा α × बीटाची व्हॅल्यू किती -7 मग इथं लिहा -7 आणि इंटू α + बीटा किती 2 आहे α + बीटाची व्हॅल्यू 2 आहे त्या व्हॅल्यू टाकल्या 2 चा क्यूब 8 मायनस मायनस प्लस 7 3 जा 21 आणि 21 2 जा किती बाबा आपल्याकडे 42 + 8 किती झाले बाबा 50. तर अशा प्रकारे आपल्याकडे हे 50 आन्सर आलेला आहे. ठीक आहे तर मी बाजूला होतो याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला हवा असेल तर घेऊ शकता. यानंतर आपण पुढचा जो क्वेश्चन आहे त्या पुढच्या क्वेश्चनकडे आपण वळूयात. क्वेश्चन नंबर 7 लास्ट क्वेश्चन आहे आता आपल्याकडे. ठीक आहे बघा लास्ट अँड बेस्ट बघा लास्टचा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे दोन गोष्टी आहे. यामध्ये काय विचारलं बघा 3y² + ky + 12 बरोबर आहे. यामध्ये काय विचारलंय द रूट ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग म्हणजे याच्यामध्ये दोघांचे जे रूट आहेत ते कसे आहेत बाबा आर रिअल अँड इक्वल. याचे रूट काय रिअल आणि इक्वल आहे तर के ची किंमत काढा. आता समजा या इक्वेशनचे रूट आता समजा मी पहिलं इक्वेशन या ठिकाणी घेतो. चला हे जे पहिलं इक्वेशन आपल्याला दिलेत याचे रूट काय रिअल आणि इक्वल आहेत. रूट रिअल आणि इक्वल केव्हा असतात ज्यावेळेस डेल्टाची व्हॅल्यू 0 असते. मग याचे रूट रिअल आणि इक्वल आहे म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू 0 असणार. मग डेल्टाची व्हॅल्यू काढू आणि ती 0 घेऊन आपल्याला आन्सर ऑटोमॅटिकली मिळेल. बघा पहिली गोष्ट डेल्टाची व्हॅल्यू काढण्यासाठी या इक्वेशनमध्ये आपल्याला काय करावं लागेल ABCच्या व्हॅल्यू काढाव्या लागतील. मग त्यासाठी लिहायचं कंपेअर गिवन इक्वेशन विथ कंपेअर गिवन इक्वेशन
विथ कम्पेअर कोणासोबत करायचं, ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. आणि देअरफॉर ABCच्या व्हॅल्यू काय असणार, a इज इक्वल टू y² च्या शेजारी आहे 3, b इज इक्वल टू x च्या शेजारी कोण असतो b, मग तसं y च्या शेजारी आहे k, आणि c इज इक्वल टू काय बाबा एकटा कोण आहे 12 आहे. झालं. आता डेल्टाची व्हॅल्यू काढा. डेल्टा इज इक्वल टू काय बाबा b² मायनस 4ac. काय झालं बाबा b चा स्क्वेअर, b ची व्हॅल्यू किती बाबा k आहे, मग k चा स्क्वेअर मायनस 4 इंटू ac, a किती आहे 3 आहे, इंटू c किती आहे 12 आहे. सो देअरफॉर k चा स्क्वेअर इज इक्वल टू किती, 4 3 जा 12 आणि 12 इंटू 12 144. यांचं मल्टिप्लिकेशन 144. म्हणजे डेल्टा इज इक्वल टू काय झाला तुमचा k² मायनस 144. हा झाला तुमचा डेल्टा. आता मला काय करायचं बाबा, या ठिकाणी कशाची व्हॅल्यू काढायची, k ची व्हॅल्यू काढायची. ओके, मग इथं लिहायचं रूट्स या ठिकाणी दिले, रूट्स ऑफ गिवन इक्वेशन आर रियल अँड इक्वल. रूट्स कसे आहेत, रियल आणि इक्वल आहे. देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू 0. रूट्स रियल आणि इक्वल आहे म्हणून तुमच्या डेल्टाची व्हॅल्यू काय असणार आहे, 0 असणार आहे. आता डेल्टा काय बाबा, k² मायनस 144 इज इक्वल टू 0. ओके, आता मायनस 144 पलीकडे गेला प्लस 144. सो देअरफॉर k² इज इक्वल टू 144. आता 144चं स्क्वेअर रूट किती आलं, k इज इक्वल टू प्लस मायनस 12, कारण 144 कितीचा स्क्वेअर असतो 12चा, पण आन्सर काय येणार आहे प्लस मायनस 12. म्हणजे k ची व्हॅल्यू जी आहे ती प्लस 12 येईल किंवा मायनस 12 येणार आहे. तर दोघांपैकी काहीतरी येईल. ओके, दोन व्हॅल्यू आपल्याला मिळतात. तर अशा प्रकारे हा जो क्वेश्चन आहे तो आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, आता आपण पुढचा जो 2 नंबरचा क्वेश्चन आहे तो आपण सॉल्व्ह करायला घेऊयात. येस, आता शेवटचा 2 नंबरचा क्वेश्चन सेम असाच आहे, त्याच्यात काहीच इतका फरक नाही आहे. एक मिनटं, गाडी जास्तच पुढे गेली. हा बघा, 2 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याच्यात बघा, या ठिकाणी आपण काय करू, इथं आपल्याला दिले kx इन ब्रॅकेट x मायनस 2 बरं का, x मायनस 2 प्लस 6 इज इक्वल टू 0. तर पहिले एक काम करा, या kx ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. kx इंटू x kx² मायनस 2kx इंटू 2kx प्लस 6 इज इक्वल टू 0. हे झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार. आता याच्यामध्ये ABCच्या व्हॅल्यू काढा बरं का. याच्यामध्ये पण आपल्याला काय करायचं, डेल्टा काढायचा आहे, कारण डेल्टाची व्हॅल्यू तुमची काय असणार आहे, 0 असणार आहे. तो विषय घ्यायचा आपल्याला इथं. मग यामध्ये a इज इक्वल टू काय बाबा, x² च्या शेजारी आहे k, म्हणून a इज इक्वल टू k. b इज इक्वल टू किती बाबा, या ठिकाणी मायनस 2k दिसतोय, b इज इक्वल टू किती बाबा मायनस 2k. आणि c ची व्हॅल्यू काय बाबा, एकटा जो 6 आहे तो c ती झाली तुमच्या c ची व्हॅल्यू. झालं. अशा प्रकारे ABCच्या व्हॅल्यू काढल्या. आता डेल्टाची व्हॅल्यू काढा. डेल्टा इज इक्वल टू b² मायनस 4ac. b चा स्क्वेअर, b काय बाबा मायनस 2k, त्याचा केला स्क्वेअर मायनस 4 इंटू ac, a किती आहे बाबा k, आणि इंटू c किती आहे बाबा 6 आहे. 2k चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4, k चा स्क्वेअर k² मायनस 4 6 जा 24k बरोबर. म्हणजे डेल्टा इज इक्वल टू किती आला बाबा, 4k² मायनस 24k. अशा प्रकारे या ठिकाणी आलेला आहे. आता आपल्याला डेल्टाची व्हॅल्यू काढायची. आता मग इथं लिहायचं रूट्स, डेल्टाची व्हॅल्यू काढल्या, आता k ची व्हॅल्यू काढायची. इथं लिहायचं रूट्स ऑफ गिवन इक्वेशन आर रियल अँड इक्वल. सो देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू काय झाला तुमचा 0 झाला. डेल्टा काय बाबा 4k² मायनस 24k इज इक्वल टू 0. 4 आणि 24 दोघांमधून कोण कॉमन निघेल, 4k आणि k² आणि 24k दोघांमधून 4k कॉमन निघेल बरोबर, कारण 4 ने 4 आणि 24ला डिवाइड करू शकतो आणि k कॉमन आहे. 4 बाहेर आला, k² चा k राहिला मायनस 4 6 जा 24 म्हणून k मायनस 6 इज इक्वल टू 0. दोन आन्सर येतील, एक 4k इज इक्वल टू 0 येईल और k मायनस 6 इज इक्वल टू 0 येणार. ठीक आहे. सो देअरफॉर k इज इक्वल टू 0 आपल्या जागेवर 4 मल्टिप्लाय इकडाला डिवाइडेड बाय और k मायनस 6 आहे पलीकडे गेला प्लस 6 झाला. ठीक आहे. सो k इज इक्वल टू किती आला बाबा या ठिकाणी, k इज इक्वल टू 0/4 किती झाला 0 और k इज इक्वल टू 6. तर आपल्याकडे k इज इक्वल टू आपल्याकडे 6 येईल किंवा k इज इक्वल टू 0 येईल. अशा प्रकारे आपण हे जे काही आन्सर आहे या क्वेश्चनचं ते आपल्याला सॉल्व्ह करता येईल. पण k इज इक्वल टू 0 नका घेऊ, आपण काय करा या ठिकाणी k इज इक्वल टू 6च आपण घेऊ. मग याला अशा प्रकारे तुम्ही वाटलंच तर सॉल्व्ह करा बघा, कारण k ची व्हॅल्यू जर आपण 0 जर घेतली, k ची व्हॅल्यू 0 घेतली की याचा आन्सर 0 येईल. 0 + 6 इज इक्वल टू 0 दोन्ही साईड इक्वल होत नाही.
त्यामुळे आपण केची व्हॅल्यू फक्त 6च घेऊ शकतो बघा. मग असं सोडवा 4k² इज इक्वल टू 24k प्लस आहे मायनस आहे पलीकडे गेला प्लस झाला 24k. ओके, आता बघा आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची k²ची केची व्हॅल्यू काढायची. मग k² आणि हा k कट झाला बरोबर एका ठिकाणचा. मग 4k इज इक्वल टू 24 आलं. k आपल्या जागेवर 24 आपल्या जागेवर 4 मल्टिप्लाय इकडे आले डिवायडेड बाय झाले आणि k इज इक्वल टू 4 6 जा 24 म्हणून k इज इक्वल टू 6. तर अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल जे आहे ते सॉल्व्ह करता येऊ शकतं. ठीक आहे, तर आता या ठिकाणी मित्रांनो आपण इथंच थांबूयात कारण आपला हा प्रॅक्टिस सेट नंबर 2.5 झालेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट नंबर 2.6 वरती चर्चा करू ज्यामध्ये आपल्याला वर्ड प्रॉब्लेम बघायचे आहे आणि 2.6 तुमच्यापर्यंत पोहोचावा त्याची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर मित्रांनो आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद.